5 6 7 8 राइट अँड लेफ्ट अँड राइट. एक तू नीट बघून ठेवा. लांब आत होल्ड आणि हात इकडे. ठीक आहे, इकडे पकडायचं आणि हात वरती. ओके ओके तुम्ही ट्राय. अरे इजी आहे, मस्त मस्त. शेअर करा ना. अरे तू कर तर आम्ही आहोत का. चलो चल रेडी. 5 6 7 गो. 1 2 3 4 राइट अँड लेफ्ट अँड बाहेर गोल. सॉरी सॉरी. हे लागलं नाही ना ग तुला. काय ग. ओके इट्स ओके. अरे ते किती चोरात पडली. अरे ती वेणी आली ना. ऐक ना, मी काय म्हणतो, मला काहीतरी इझी सांग ना. अरे हे मी काय प्रोफेशनल डान्सर नाहीये. अहो याहून सोपं काहीच नाहीये. हो का. हो प्रयत्न तर करून बघ. अगं केला की मी प्रयत्न, पण जमत नाहीये ना. पुन्हा एकदा. बरं नसेल जमत तर कॅन्सल करायचं का आपण हे सगळा प्रोग्राम. नाही मी कुठे असं म्हणलं. जमेल चल करूया. चला परत. चलो आपण एक काम करायचं का, सॉन्ग चेंज करूया. हो की नाही. सोपं सॉन्ग सोपे स्टेप्स करूया. ऐक ना, एकदा ट्राय करूया. मग नाही जमलं तर मग सॉन्ग चेंज करायचं बघू. ओके रेडी करूया. चला रेडी. 5 6 7 गो. 1 and 2 गोल खाली. दादा चल आपण डान्स प्रॅक्टिस करू. हो सर या ना. मी नाही डान्स करणार आहे. अरे हा बघ काय म्हणतोय. वेदांत ऐक ना त्याचं. आजी मी बोललो होतो ना, मी नाही करणार आहे डान्स. अरे त्याची इच्छा नसेल तर कशाला फोर्स करताय त्याला. राहू दे ना. अगं दादा तू ना नेहमी मूड ऑफ करतोस फक्त. हे विक्रांत असं नाहीये. माझा एक क्लायंट कॉल शेड्यूल्ड आहे. कसलं क्लायंट कॉल. घरी सुद्धा काम करणार आहेस. काय अर्थ आहे याला सांग बरं. आजी अगं तूच बोलली होतीस ना, काम सगळ्यात महत्वाचं. मग आधी मी काम संपवतो आणि मग बाकी सगळं. बर मना तू कामाशीच लग्न कर. हा आई काय ग तू. कसं करतोय हा. अगं असं नाहीये. मी तो क्लायंट कॉल संपवतो, फ्रेश होतो आणि येतो. चालेल जा लवकर. चालेल. धावेल. जा आता. ला पटकन ये रे. हो चल आपण करूया. अमूल्य हे पुस्तक वगैरे थोडा वेळ बाजूला ठेव ना. आणि हे बघ ताई, हे बघ ते तुझे फनी रील्स वगैरे मला आता काही दाखवू नको बरं. मी अभ्यास करते. रील्स वगैरे नाही का, तू बघ तरी 2 मिनिटं. काय हे बघ. अरे वा, मस्त डान्स करतो ना विक्रांत. खरंच मस्त डान्स करतो ग. हे अमूल्य, आपल्याला पण प्रॅक्टिस करावी लागेल. ताई हो ना, त्यासाठीच बोलवलंय उद्या विक्रांतने. ए मग जाऊन ये उद्या. जाऊन ये काय, तुला पण बोलवलंय. मी ताई अगं नाही, मी नाही येणार. मुले अगं बघ असं करतेस तू. अगं नाही, मला खूप अभ्यास आहे ताई. मी नाही येऊ शकणार. तू पण आमच्या संगीत मध्ये डान्स करणार आहेस ना. चल आता नको मला काही सांगू. चल. माझ्या कन्फ्युजन मध्ये मी ताईच्या लग्नाची वाट लावते. तिचा मूड ऑफ करते. नाही हे बरं नाही. ताईसाठी तरी मला हे करावंच लागेल. येशील ना. येईन. येस, जाऊयात आपण उद्या. मी लगेच विक्रांतला कळवते. वा जमते याला. 6 7 व्हेरी गुड. ए वेदांत आला रे. ए थांब दादा चल तू प्रॅक्टिस करून घे आधी. चला याचं काय ते. अरे विक्रांत, मी काय म्हणतो, काय गरज आहे ना मी डान्स करण्याची. तू चांगलं करतोयस, कंटिन्यू कर ना. माझं लग्न आहे, माझं संगीत आहे, त्यात तू डान्स केलाच पाहिजे. कळलं. तू शिकून घे आधी. चल तू कर रे, घे शिकून. सर तुमचं गाणं वगैरे ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि आम्ही काही स्टेप्स सुद्धा काढून ठेवलेत. तर आता हा तुम्हाला दाखवेलच. ठीक आहे, येऊ. वाह, स्टेप्स करून दाखव. ठीक आहे. 5 6 7 गो. 1 2 3
1 2 3 1 2 3 4 5 6 1 2 3 केवढं कठीण आहे हे. किती फास्ट करतोय अगा. जमेल जमेल 1 2 and down. काय रे वेदांत, जमेल ना हे? पडणार नाही ना तू? हो ना, याने पाडलं आता हा पडायचा. नाही मी स्लो करून दाखवतो ना. नाही नाही, तुम्ही काउंट्स द्या. बर. कॉन्फिडन्स बघ. कम ऑन दादा. 1 2 3 यार दादा, मला ना आता जेलस फील होत आहे. अरे अरे तू काय कमाल डान्स करतोस. सर तुमची पण एंगेजमेंट आहे ना? तुमच्या फियॉन्सीला बोलवलं तर बरं होईल, त्यांचा पण डान्स बसवायचा आहे. अरे बोलव ना तिला. हा बोलो ना. अगं ऑफिसमध्ये काम असेल तिला, राहू देत. हो, आणि तिला यायला जमेल का नाही माहित नाही ना मला. न जमायला काय झालंय, आपल्याच ऑफिस मध्ये काम करते ना, मग एक दिवस सुट्टी घ्यायला सांग तिला. म्हणो कॉलेज सुटलं की थेट इथे ये, कळलं? अरे दादा बोलो ना अमूल्याला. अरे आरती पण येणार आहे, मजा करू आपण. तू बोलवणार आहेस का मी बोलवू? बरं ठीक आहे, बोलवतो. उद्या डान्स रिहर्सल आहे. आजीने तुला यायला सांगितलं? मी तुला काय सांगितलं होतं वेदांत? तू टेन्शन घेऊ नकोस, आपण बघू काय करायचंय ते. अजून बघूच आहे का तुझं? आजीने मला तुला बोलवायला सांगितलं. मी फक्त मेसेज देतोय तुला. तुला नसेल यायचं तर नको येऊस. नाही येत जा. आणि आजींना सांग मला साखरपुडा करायचा नाहीये. व्हॉट? आपण सगळं सॉर्ट करू, पण काही करून उद्या तू आणि आरती या. जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात ओव्हर थिंक करू नकोस. उद्या भेटू. गुड नाईट. जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात ओव्हर थिंकिंग करू नकोस. उद्या भेटू. गुड नाईट. अमूल्या आवर लवकर लवकर. ताई अगं हो, अजून किती फटाफट खाऊ. हळू ठसका नाही. काय चाललंय काय तुमचं? हो तेच ना. नाही आरतीबाईंची खूपच घाई चालली आज. सकाळी आवरलं सुद्धा एकदम घाई घाईत. काय ग? आणि मला पण सगळं घाईघाईत आवरायला लावलो. काय ग आरती, बर गोड दिसतेस तू, पण लग्नाची सुट्टी काढलीयस ना? मग आता कुठे निघालीयस? बाहेर चाललीयस? आई अगं विक्रांतचा फोन आला होता. आमच्या लग्नाचं संगीत आहे ना, तर त्यासाठीच डान्स प्रॅक्टिसला चालली. असं आहे वय. बर 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 बर. मग वेदांनी तुलाही बोलवलं असेल? हो. मजा करा. छान. काय? हो, पण हे काही बरोबर नाही. आम्हाला दोघांना नाही सांगितलं. आमची कधी आहे प्रॅक्टिस? काय हो? हो हो हो, म्हणजे काय? नाही नाही, आम्हाला जरा जास्त लागेल ना तालीम. बरोबर ना? आई अण्णा तुम्ही पण डान्स करणार आहात? का नको करू का? नाही तसं नाही, पण नाही नाही अण्णा, उलट आम्हाला तर आवडेल. हो ना. हा मग ठीक आहे. नाही ग, चेष्टा करते तुमची. काय नाही, तुम्ही करा, मजा करा. छान. आम्ही काय एकमेकांच्या तालावर नेहमीच नाचतो. काय हो? आणि हो, माझी बहीण आद्या आणि तिचा नवरा पण येणार आहेत, त्यांचा पण डान्स बसवायचा. हा हो, आम्ही रेडी राहतो, तुम्ही या. बाय.
चला आजचा दिवस सेट आहे. गुड. विक्रांत, या नादात तू तहान भूक विसरू नकोस हा. दादा पण खरं सांगू का, आता ना घरामध्ये लगीन घाई सुरू झाल्यासारखं वाटतंय. घरात एक वेगळंच चैतन्य आलंय, हो की नाही? नूतन, तुला आठवतंय ना तुझ्या लग्नाच्या वेळचं? हो तर ते कसं विसरेन. काय झालं होतं आई? नाही काही नव्हतं झालं. आजी सांग काय झालं होतं. आई नाही काही सांगायचं नाही आई प्लीज. आजी प्लीज सांग ना. आजी सांग सांग सांग. सांगते. नाही रे काही नव्हतं झालं, सांगितलं ना. आई नको ना प्लीज. थोडस सांगते. काय आहे, त्यावेळेला ना हे आजकाल सारखं संगीत वगैरे नसायचं ना. पण तुमच्या आईला नाचायचंच होतं लग्नामध्ये. काय? पण तुमचे वडील राजकारणी नाही म्हणाले. महिनी काय केलं असेल, कोपऱ्यामध्ये जाऊन रुसून बसली होती. What? काय आई तू सांगत बसलीयेस. अगं कळू देत की त्यांना जरा. आई मग आता ती सगळी कसर तू आता भरून काढ ना. तू माझ्या संगीतमध्ये पण डान्स कर, दादाच्या संगीतमध्ये पण डान्स कर आणि आज त्याची प्रॅक्टिस करून घे. नाही मला बाहेर जायचंय आज. ए आई, तू आता तुझी पक्षाची कामं थोडे दिवस बाजूला ठेव प्लीज. अरे विक्रांत नाही जमणार, असं काय करतोयस. मी तुला जाऊच देणार नाही. अरे काय आहे हा बालिशपणा. आई बघतेस ना. अगं ऐक की जरा त्याचं. थोडे दिवस नको करूस काम, बाजूला ठेव. आई प्लीज. बर ठीक आहे, नाही जात बस. येस. देव पावलं म्हणायचं, हो की नाही? काय आहे आई. बरं काही मग त्याला हवंय का बघ. मला वाटतं रुखवताच्या पण सगळ्या गोष्टी झाल्या ना ग. हो. आता ना मानपानाच्याच काही गोष्टी राहिल्यात. बरं मग एकदा डॉक्टर आले ना की आपण त्यांना ना या सगळ्या गोष्टी दाखवून घेऊया. यांना काही नको. अगं त्यांनी मला सरळ सांगून टाकले, या गोष्टी तुमच्या. झालं. बरं चला टी टाइम. वा 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 वा. ठीक आहे. थँक्यू. खरंच ग, तुम्ही दोघी आला नसतात तर माझ्याच्यानी एकटीच्यानी काही झालं नसतं. तू बोलावलं नसतंस ना तरी आम्ही आलो असतो. एवढी जुनी मैत्री आपली. या पसाऱ्यामुळे ना लग्न घर तर वाटतंय, पण घर अजून थोडं सजवायला हवं होतंस. अगं वेळ कुठे मिळालाय आपल्याला एवढा. आणि ते काय ते डेस्टिनेशन वेडिंग म्हणतायत ना, जेवढा वेळ मिळाला तेवढं सजवलंय आपण. सुमन काही म्हणा, तुझ्या मुलीने नशीब काढलंय बघ. एवढ्या मोठ्या घरात सून बनून जाणार आहे ती. काय ग ती वानखेडे म्हणे कोठ्याधीश आहेत. हा पण त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगं नशीब फक्त आरतीनेच नाही तर आपल्या अमूल्यानेही काढलंय. हे बरं झालं, दोघी बहिणी एका घरात जावा म्हणून आणणार. दोघींनाही एकमेकींचा आधार असेल कायम. अगं पण मी काय म्हणतेय, तू आहे ना अमूल्याचा साखरपुडाच नाही तर याच मांडवात लग्नही लावून द्यायचं होतंस. अगं बाई, एकाच मांडवात दोघींचं लग्न नको नको. एकाच वेळेला म्हणजे केवढी कामं पडली असती. हो. ए पण दोघी सासरी गेल्यावर घर सुनं सुनं वाटेल ना ग. खूप जास्ती. म्हणून तर अमूल्या नंतर लग्न करते ना, हेच बरं आहे. आपण एकदा यादी बघूया का ग परत. अगं सकाळपासून 10 वेळा यादी चेक करून झाली आहे तुझी. अगं सारखं असं वाटतं काहीतरी राहिलं असेल. विक्रांत मी कधीपासून फोन करते तुला. फोन का उचलत नव्हतास तू. मी तुला काय सांगितलंय, बिझनेस साठी आपण एकमेकांसाठी 24 तास अवेलेबल असलं पाहिजे. 24 तास म्हणजे काय, बिझनेस इम्प्रूव्ह करायचा आहे ना आपल्याला. हो पण 24 तास जरा जास्त होते असं नाही का वाटत तुला. विक्रांत मी आपण 1 करोडचा बिझनेस केलाय म्हणून हवेत नाही ना गेलायस तू.
आपल्याला पुढचं टार्गेट अचीव करायचंय 10 करोडचं. ते होईल का इझिली, डोंट वरी. नाही बरोबर आहे, होईल, अगदीच होईल. पण आपण बिझनेस कडे व्यवस्थित लक्ष दिलं ना तर होईल. हो हो, पण तू माझं ऐकून तर घे. हे बघ, मला काहीही ऐकायचं नाहीये. यापुढे फोन जवळ ठेवत जा, ओके? हे बघ सारिका, पुढच्या 2 दिवसात माझं लग्न आहे आणि मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मला सुट्टी हवी आहे 10 दिवस. काय? एक मिनिट. नाही विक्रांत, म्हणजे लग्न वगैरे सगळं मी समजू शकते, पण 10 दिवस सुट्टी? अगं असं काय करतेस? 16ला लग्न आहे आणि त्याच्या आधी 14 आणि 15ला हळद आणि संगीत. आणि मग पुढचे 7 दिवस? लग्न झाल्यावर मी आणि आरती हनीमूनला जाणार आहोत ना. ओ ओके ओके, एन्जॉय, बाय. हॅलो हॅलो सारिका. हनीमून 7 दिवस? विक्रांत, तू जेवढी डान्सची प्रॅक्टिस करतोयस तेवढा जर अभ्यास केला असतास ना तर आज VW इन्फ्राचा CEO तू असतास. काय रे? ए दादा, पहिलं संगीत आहे ना माझं, एन्जॉय करू दे ना मला. पहिलं म्हणजे काय रे? अरे किती करणार आहेस? आणि मी जिथे आहे ना तिथे खुश आहे, कळलं? ए बर बर बर, ऐका, गप्पा पास झाल्या. तुझं ते डान्सचं काय ते बघून घे, खूप तयारी राहिली रे अजून. हो तेच बघतोय. हा विक्रांत, आरती एकटीच येणार आहे ना? नाही, अमूल्य पण येणार आहे. हो ना? हा, म्हणजे आरती म्हणाली होती ये. हॅलो हॅलो. वेलकम. कशी आहे सात्या? मस्त. तू कशी आहेस? मस्त. तुम्ही दोघं ना अगदी वेळेवर आलात. हो मग, आता माझ्या या 2 भावांसाठी मला वेळेत यावंच लागणार आहे. आद्या, सार्थक, रेडी आहात ना तुम्ही? हो मग. हो ऑफकोर्स. नाही आत्या, अजिबात डान्स वगैरे करायचा नाही. ए आई, एवढं काही होत नाही ग, ठीक आहे. का आत्या असं काय करते या अशा परिस्थितीमध्ये? नूतन ऐक ऐक ऐक, करू दे तिला डान्स, हळूहळू करेल. आद्या डान्स कर, पण अगदी हळू. होय आत्या सावकाश, एकदम सावकाश. होय, डोंट वरी. तुम्हाला सांगतो, हिचं डान्सचं प्लॅनिंग सुद्धा झालंय, म्हणजे गाणं सुद्धा ठरलंय. थांब, मी ओळख करून देतो. या ना. ही माझी बहीण आद्या. हाय. आणि हा तिचा नवरा सार्थक. हाय. आणि हे माझ्या संगीतचे कोरिओग्राफर्स. हो का? तुझं संगीत का? ठीक आहे, आम्ही कोणी काही बोलत नाही हो, तिथे सगळ्यांना माहितीये तुझंच संगीत आहे ते. चलो मग स्टार्ट करूयात. हो. ओ, वाट बघणं चालू आहे का? ठीक आहे. हे तू गप्प बस. दादा, अमूल्य येत नाहीये म्हणाली ना? येणार आहे ना, बोललेलंच ना येणार आहे. हा, म्हणजे म्हणाली होती पण माहित नाही. दादा दादा रिलॅक्स. अरे मी मस्करी करतेय, येणार आहे अमूल्य, डोंट वरी. हे बरं आहे का ना, माझा जो डान्स बसलाय तो मी आधी तुम्हाला दाखवतो. ओके, बसा बस. चल बस ग. प्रज्ञा, स्टार्ट. हा, बेस्ट. चलो, येस. मस्त करतोय. अरे विक्रांत, काय रे? सॉरी, कूद काही ते. सॉरी. काय हे? काय रे, आलात का तुम्ही दोघी? अगं या ना इकडे. पाय पडते. हो. सुखीरा सुखीरा. सुखीरा सुखीरा. कशात?
आम्ही मस्त. आजी तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. तुला सांगू का, या दोघांचं लग्न आणि तुमच्या दोघांचा साखरपुडा कधी एकदा होतोय ना असं मला झालंय.